ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅझेटियर लागू करायचं. त्याचा GR निघणं खूप आवश्यक होतं, जो 1881 पासून काढला नाही. एक साधी वळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती. 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅझेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती. साधी ओळ लिहून एक. फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू, कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही. कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो. निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी, हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो. माझे 7 करोड गोरगरीब जनता आणि मी. बाकीच्यांचं काहींचं पोट याच्यासाठी दुखत असतं. आता त्यांच्या हातातून सगळं गेलं. त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटकं आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं पूर्ण. मग आता काय करायचं? काहीतरी म्हणायचं. हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत आणि ही आजची घटना नाही. अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा. कुठलाही निर्णय, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आयले हे नव्हतं करायला पाहिजे, आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजलं. आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट. मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. हे खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरी खुश करायचं. समजून घ्या.